मत्ते अध्याय 28 वचन 1 ते 10 आपण वाचू. मत्ते अध्याय 28 आणि वचन 1 ते 10. शब्दानंतर आठवड्याला पहिला दिवस उजळताच पहाटेस मगदलिया नगराची मरिया, याकोब व योसेफ यांची आई मरिया कबर पाहावयास तेथे गेल्या. त्यावेळी पहा तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला. त्याचे स्वरूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. पहारा करणारे शिपाई खूप घाबरले. ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यासारखे झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, भिवू नका, कारण मी जाणतो की ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात. पण तो इथे नाही, कारण तो म्हणाला होता त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पहा. आता लवकर जा आणि त्यांच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि तो बघा, तो तुमच्या पुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पहा. मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरे जवळून घाईने निघाल्या व त्यांच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या. मग पहा, येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, शांती असो. त्या त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांस नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, भिवू नका, जा माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे व ते तिथे मला पाहतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये आज उपस्थित असलेल्या प्रत्येक परमेश्वराच्या लोकांनो, आज आपण हा दिवस साजरी करत आहे. परंतु फक्त आपण एक ईस्टर किंवा रिझरेक्शन डे म्हणून साजरी करत नाही, तर आपण ज्या दिवसाने इतिहास बदलला, ज्या दिवसाने आपल्या जीवनामध्ये आशा दिली, ज्या दिवसाने देवाचं वचन पूर्ण केलं, सुसमाचार गॉस्पल सुवार्ता ही पुनरुत्थानाने पूर्ण झाली, तो दिवस आज आपण साजरी करतो. पुनरुत्थान म्हणजे काय? पुनरुत्थान म्हणजे मृत्यूचा पराभव. पुनरुत्थान म्हणजे मृत्यूचा पराभव आणि मरणावरती विजय जो येशू ख्रिस्ताने मिळवला. पुनरुत्थान म्हणजे तो दिवस ज्या दिवशी नरकाचे दरवाजे हादरले आणि मंडळीसाठी एक नवीन पर्व किंवा युग सुरू झाले. हाय पुनरुत्थान. आजचा संदेश रिकामा थडग्याविषयी नाही, पण आजचा संदेश त्या थडग्यातून निघालेला संदेश त्याच्यावरती. आपण सगळ्यांना माहित आहे की येशू हा जिवंत झाला. दरवर्षी आपण किंवा आपला ख्रिस्ती समाज पूर्ण जगामध्ये ईस्टर किंवा रिझरेक्शन डे, पुनरुत्थान दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो. आणि तर सगळ्यांना माहिती आहे की येशू ख्रिस्त हा क्रूसावरती खिळण्यात आला, त्याच्यानंतर त्याला गाडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो काय झाला? जिवंत झाला. तर ही झाली ऐतिहासिक गोष्ट. ही ऐतिहासिक घटना फक्त ख्रिस्ती समाज नाही, सगळं जग मान्य करतं. पूर्ण जगामध्ये येशूची जन्माचा दिवस, त्या दिवशी, त्या वर्षी इतिहास दोन भागामध्ये विभागला गेला. इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर. AD आणि BC याच्यामध्ये हिस्ट्री डिवाइड झाली. पुस्तकामध्ये पण त्याचं नमूद केलेलं आहे. इतिहास दोन भागामध्ये आपण पाहतो विभाजित केला गेला होता. तर ह्या घटना इतरांसाठी किंवा पारंपरिक ख्रिस्ती लोकांसाठी एक सण आहे की आज ईस्टर आहे ना. काही लोकांसाठी सण असतो. आज ख्रिसमस आहे, आज गुड फ्रायडे आहे. आपल्यासाठी काय? आपल्यासाठी संदेश काय आहे त्याच्यातून आपण त्याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर संदेश जर आपल्याला कळाला नाही
वचन जर आपल्याला कळालं नाही तर आपला काहीच फायदा होणार नाही. आता जे वचन वाचलं सिस्टरने मत्ते अध्याय 28 वचन 1 ते 10 की शब्बात संपल्यानंतर पहाटेच्या वेळी मरिया मगदलिनी नावाची स्त्री आणि दुसरी स्त्री, तिचं पण नाव मरिया होतं, हे येशूची ती कबर पाहायला गेले. त्यांना काहीच माहित नव्हतं की येशू तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे का काय. येशूनी त्यांना सांगितलं पण नव्हतं की मी मेल्यानंतर पुन्हा जिवंत होणार आहे. पण कोणाला सांगितलं होतं येशूनी? कोणाला सांगितलं होतं की मी मनुष्याचा पुत्र याला पकडण्यात येईल, मनुष्याच्या पुत्राला क्रूसावरती खेळण्यात येईल, तो मारला जाईल आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत होईल. ही वार्ता त्यांनी कोणाला सांगितली होती? शिष्यांना. कोणाला सांगितली होती? शिष्यांना. शिष्यांना येशूने सगळं काय सांगितलं. शिष्य कोण होते? किती शिष्य होते? व्हेरी गुड. 12 शिष्य होते. हे 12 शिष्य येशू सोबत किती वर्ष राहिले? 3-3.5 वर्ष. ओके, 3.5 वर्ष सुमारे येशू सोबत राहिले, येशू सोबत सेवा केली. येशूचे हे अत्यंत करीबी लोक होते, जवळचे लोक होते. येशू काय करायचा, येशू किती वेळ प्रार्थना करायचा, येशू कोणत्या नगराला जायचं, याची सगळी माहिती कोणाला आहे? शिष्यांना. आणि येशूने प्रभुभोज कोणाला दिला? शिष्यांना. बरोबर की नाही? त्या रात्री धरून देण्यापूर्वी आणि एक वेळेस नाही, त्याने बऱ्याच वेळेस प्रभुभोज मरण्यापूर्वी त्याने त्याचं शरीर दिलं. हालेलुया. क्रूसावरती जाण्यापूर्वीच त्याने त्याच्याच मरणाची घोषणा केली की हे माझं रक्त आहे, तो जिवंत असताना हे तुम्ही प्या, हे माझं शरीर आहे. भाकर घेतली आणि काय बोलला तो की हे तुमच्यासाठी तोडण्यात येणार आहे, माझ्या आठवणीस तो तुम्ही काय हे करा. हे कधी सांगितलं येशूने? मरण्याच्या अगोदर सांगितलं. कोणाला सांगितलं येशूने? शिष्य. पब्लिकला नाही माहित काहीच. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टी वचनाच्या गर्दीला माहित नसतात, त्या जवळच्या लोकांना माहित नसतात. आमेन. कोणती लोक जवळचे? जे येशूच्या जवळ आहेत, जे देवाच्या राज्याचा शोध घेतात. म्हणून येशूने काय केलं? त्याच्या नियमाप्रमाणे, त्याच्या सेवेच्या नियमाप्रमाणे त्याच्या शिष्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग शिष्याने हे पण सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येताल तेव्हा तुम्ही हे करा, शेवटपर्यंत तुम्ही काय करा याची घोषणा करत राहा. आता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, त्याला यहुदाने काय केलं? विकून दिलं. त्याच्या शिष्याने दगा केला, त्याच्या एका भावाने त्याला दगा दिला. सैनिकांनी त्याला पकडलं, रात्रभर त्याचे खटले त्याच्यावरती चालले, आरोप त्याच्यावरती लावले गेले. त्याच्यानंतर त्याला 5 वेगवेगळ्या राजांसमोर घेऊन गेले. किती? 5 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट समोर त्याला घेऊन गेले. सगळ्या ठिकाणी तो दोषी ठरवला. शेवटी पिलाताने काय केलं? ऑप्शन दिलं. ठीक आहे, पिलाताला थोडीशी सिंपत्ती आली होती वाटतं. पिलाता त्या ठिकाणी म्हटला की ओके, मी एक काम करतो की तुम्हाला मी बरापास देतो आणि येशूला तुम्ही सोडा, तुम्हाला निवडायचंय काय करायचं. लोकांनी कोणाला निवडलं? बरापासला निवडलं. आणि येशूला काय बोललं? याला क्रूसावरती खेळा. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताची मग ती क्रूसाची वाट सुरू झाली. त्याच्या सगळे छळ, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या. आणि मग तो सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याने प्राण त्याच्या हाती समर्पित केला. आणि त्या ठिकाणी काय झाला? तो त्याचं शरीर त्या कबरेमध्ये पुरण्यात आलं. योसेफ आरमतियाचा जो व्यक्ती होता, त्याच्या नवीन कबरेमध्ये काय करण्यात आलं? त्याचं शरीर, मृत शरीर ठेवण्यात आलं. आणि ते शरीरच बाहेर, त्याच्या त्या कबरे बाहेर यहुदी रोमी सैनिक उभा होते. कोण सैनिक उभा होते? रोमी सैनिक त्या ठिकाणी उभा केले. आणि एक मोठा दगड त्या ठिकाणी लावण्यात आला, खूप मोठा दगड, जो की कोणाच्या ढकलण्याने किंवा कोणाच्या ओढल्याने तो शक्य नव्हता. अनेक लोक त्याला लागली. त्या ठिकाणी दगड सेट केला. त्याचं शरीर त्या मसाल्यामध्ये जी त्या प्रकारे त्याप्रमाणे रीत होती त्या काळी यहुदी परंपरेमध्ये, आणि कापडामध्ये ते शरीर गुंडाळलं गेलं आणि थडग्यामध्ये त्याला ठेवलं. आता तिसऱ्या दिवशी तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त जिवंत झाला. तो दगड त्या ठिकाणी बाजूला सरकलेला होता. सकाळी गेल्यावरती पाहिल्यानंतर रिकामा थडग्याला, त्या येशूच्या शरीराला
पाहण्यासाठी ती प्रथा होती की त्या शरीराला काय लावायचे, ते मसाले लावायचे. त्याला तर ममी म्हणतात, ममी. ओके, मम्मी नाही, ममी. ओके, ममी म्हणजे काय, मृत शरीर. आणि त्या शरीराला अनेक वर्ष त्या ठिकाणी ते ठेवायचे, त्याच्यानंतर आपोआप ते कुजून जायचं. ओके, सो या स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या. तिसऱ्या दिवशी पहाटे, यांना काय माहित नाही की येशू उठणार आहे. यांच्या मनामध्ये काय आहे की येशू जो चांगला व्यक्ती होता, ज्याच्या सेवेचा आनंद आम्ही घेतला, ज्याचं वचन आम्ही ऐकलं, जो आमच्यासाठी प्रार्थना करायचा, ज्यांनी अनेक लोकांना मेलेल्यांना जिवंत केलं, आता तोच मरलेला आहे ना. ज्याने लाजरला जिवंत केलं, आता तोच मेलेला आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतील, कन्फ्युजन त्यांच्या मनात असेल. पण या स्त्रियांमध्ये एक गोष्ट होती, प्रेम होते येशूवर. हालेलुया. त्यांना सगळी माहिती नव्हती. शिष्यांसारखं त्यांची ट्रेनिंग झाली नव्हती. आमेन. शिष्यांसारखं 3.5 वर्ष ते येशूसोबत राहिले नाही. शिष्यांसारखी जवळीक या स्त्रीला नाही मिळाली, ती शिष्यांना मिळाली. पण त्याला पाहायला शिष्य गेले नाही. कोण गेलं? याच्यावरून देव माझ्याशी बोलला की ज्यांच्याकडं भाषा देवाने दिलेली आहे, पैसा देवाने दिलेला आहे, कोर्स करून बसलेले आहेत, किंवा ज्यांच्याकडे सगळं ज्ञान आहे, बॅप्टिस्मा सर्टिफिकेट आहे, चर्च मेंबरशिप आहे, ते येशूकडे जायला तयार नाहीये. पण ज्यांच्याकडे काहीच पात्रता नाहीये, त्या स्त्रिया प्रेमापोटी येशूकडे यायला तयार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेमापोटी. त्यांना काही नॉलेज नाहीये, त्यांना जुना करा पूर्ण माहित नसेल, येशूच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित नसेल, तो उठणार आहे का नाही ही वार्ता त्यांच्या कानी गेलेली नसेल. पण एक गोष्ट आहे, काय माहितीये का, शब्दात संपल्यानंतर पहाटेच्या वेळी मरिया मागदलिनी आणि दुसरी मरिया तडके पाहण्यासाठी आल्या. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी एक क्रम आहे. भूकंप झाला, देवाचा देवदूत त्या ठिकाणी खाली उतरला, दगड बाजूला सरकला, सैनिक त्या ठिकाणी भयभीत होऊन ते मृतासारखे झाले. त्या सैनिकांनी ते सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण देवदूत या स्त्रियांना म्हणाला, भिवू नका, तो इथे नाहीये, तो जिवंत झालेला आहे. आमेन. भिवू नका. कोण सांगितलं? देवदूत या स्त्रियांना म्हणतोय, भिवू नका, तो इथे नाहीये, तो जिवंत झालेला आहे. आणि त्या स्त्रियांना सांगितले की जा शिष्यांना ही गोष्ट सांग. कोणाला सांगितलं? दूताने स्त्रियांना सांगितलं, मेरी मागदलिनी आणि दुसरी मरिया, की जा हा संदेश कोणाला सांगा? शिष्यांना सांगा. लक्ष द्या, आजचा संदेश. देव त्याच्या पुनरुत्थानाची बातमी, देव त्याच्या पुनरुत्थानाची बातमी केवळ विश्वासू लोकांनाच देतो, सगळ्यांना देत नाही. हालेलुया. मी 2008 पासून देवाच्या सेवेत, 2011 पासून ऍक्टिव्हली देवाच्या मिनिस्ट्री, अनेक ठिकाणी जायला भेटलं, शिकायला भेटलं, सेवा करायला भेटली. मोठ्या मोठ्या मंचवरती देव मला घेऊन गेला, छोट्याशा झोपडीमध्ये पण जाऊन सेवा केलेली. एक गोष्ट मी पाहिलेली की ज्या लोकांना मला वाटतं की त्यांना लवकर कळेल, त्यांना वचन कळत नाही. आणि ज्या ठिकाणी मला वाटतं की यांना काहीच कळणार नाही, ते पहिलं देवाचं वचन स्वीकारलं. माझा अनुभव. तुम्ही कुठल्याही पाळकाला विचारा, कदाचित सगळे पाळक हेच सांगतील, देवाचे वचन प्रचार करणारे हेच सांगतील. मी अनेक बुद्धिमान लोकांसोबत जातो, उठतो, बसतो, देवाचं वचन सांगतो. त्यांना फार चांगली इंग्लिश येते, हिंदी येते, मराठी येते, PhD झालेली आहे, डिग्री झालेली आहे. पण देवाच्या वचनाच्या साध्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरून जातात. आणि तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला देवाचं कठीण रहस्यमय वचन ताबडतोब कळतं. माझ्या सेवेमध्ये अशी काही लोक आहेत की ज्या ठिकाणी मी इथून वचन बोलत नाही, त्याचे आज्ञापालन ताबडतोब मला समजतं की होत आहे. तर देव त्याच्या पुनरुत्थानाची बातमी केवळ निष्ठावान लोकांना देतो, जे वफादार आहेत, जे आज्ञाधारक आहेत. कारण की देव तुमची बुद्धी पाहत नाही वचन देण्यापूर्वी,
देव तुमची श्रीमंती पाहत नाही, देव तुमची डिग्री पाहत नाही की ओके हा डिग्री होल्डर आहे, याचे BTS झालेलं आहे, याचे MDU झालेलं आहे. देव ते पाहत नाही. ते नॉलेज तुमच्यासाठी. देव पाहतो तुम्ही त्याच्यावरती प्रेम करायला तयार आहात का. आणि ह्या स्त्रिया येशूवरती प्रेम करत आपण की त्यांच्या मनात. हालेलुया. हालेलुया. तुमचं आणि माझं क्वालिफिकेशन काय आहे? आपली पात्रता काय आहे की आपण देवाची सेवा करत आहे. माझी पात्रता की मी देवावरती प्रेम करतो. आय लव्ह माय लॉर्ड. म्हणून देव माझा वापर करतो. देव म्हणून वापर करत नाही माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. आजपर्यंत मला कोणी विचारलं नाही. वर्षातून एकदा पाहतो मी, हा माझं सर्टिफिकेट, मला अवॉर्ड भेटले. कोणीच विचारत नाही मला. कारण की बरेच लोक सर्टिफिकेट घेऊन बसलेले आहेत. बरेच लोक PhD झालेली आहेत बायबल मध्ये, पण काहीच माहित नाही. देवाचं वचन कळत नाही. अजून पण सोप्या गोष्टी कळत नाही. देवाला त्याच्यावरती प्रेम करणाऱ्यांची गरज आहे. तो तयार लोकांना वापर करत नाही. हालेलुया. तो तयार लोकांचा वापर करत नाही. तो विखुरलेल्या लोकांना जमा करतो, त्यांना तयार करतो आणि मग त्यांचा वापर करतो. देवाच्या लोकांना देवदूत थेट शिष्याकडे गेले नाही संदेश घेऊन की चला येशू आता मरणातून उठलेला आहे. देवाने त्यांना सांगितलं की ही बातमी सगळ्यात पहिले जाऊन तू शिष्याला सांग, कारण की तेच आहे ज्यांच्या हातात मी वचन दिलं होतं. तेच आहे ज्यांच्याकडे मी 3.5 वर्ष संदेश दिला होता. ये वही लोग हैं जिनको मैंने तैयार किया था. नहीं, यीशु ने, पिता ने ती बातमी त्या ठिकाणी त्या शिष्यांकडे घेऊन गेला नाही. स्वर्गदूत ती बातमी त्या खडग्यावरती आलेल्या स्त्रियांकडे घेऊन गेला. का? कारण की या स्त्रिया ज्या वेळेस येशूला क्रूसावरती खेळला जात होतं, आजूबाजूला थांबलेल्या होत्या, रडत होत्या. या स्त्रिया जेव्हा सगळे शिष्य पळाले, परंतु त्या पळायला नाही. आमेन. विचार करण्याची गोष्ट आहे. येशूला कबर पण दुसऱ्याची घ्यावा लागली. त्याचं नाव आहे योसेफ. त्याचे वडील नाही, दुसरा योसेफ. त्याची लोक पळून गेले होते. आणि हे सत्य आहे. ऐन वेळेस आपलेच लोक आपल्यापासून दुमदबाकी भाग जाते. काय का नाही, तुम्हाला टाकून देतात. मफीबोशेतला त्याच्या दाईने काय केलं? टाकून दिलं. पळता पळता हातातून खाली पडला. ते लहान बाळ होतं आणि तो लग्न झाला. पण दाऊद त्याला त्याच्या टेबलवरती बोलवलं, त्याच्या मेजवरती दावीदाने त्याला बोलवलं, कारण की करार केलेला. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी तुम्हाला टाकून दिलेलं आहे, परमेश्वर तुमचा कायवारी देव आहे. म्हणून चिंता करू नका कोण तुम्हाला सोडून गेलेलं आहे, कोणाला तुमचा विसर पडलेला आहे. डोंट वरी. मनुष्याकडून तर काहीच एक्सपेक्ट करू नका. देव बाप आपला पिता आहे. हालेलुया. तो माझा आप्पा, तो माझा पिता आहे. आणि तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. शिष्य पेत्र जो त्याला म्हणत होता, गुरुजी प्रभू तुम्हाला धरून देण्यात येईल असं होऊच शकत नाही, लगेच खिशातून तलवार काढली आणि त्या शिष्याचा कान कापला. येशूने त्याला रागावलं, त्याचा कान परत जोडला. येशू म्हणला, हे मी करू शकत नाही. क्रूसाची वाट, क्रूस खांब हे माझ्यासाठी ठरलेलं आहे. तो प्याला मी पिण्याचं वचन घेतलेलं आहे. म्हणून आपण पाहतो सगळे पळाले. पेत्र 3 वेळेस मी त्याला ओळखत नाही असं म्हणाला, परंतु या स्त्रिया पळायला नाही, त्या थांबल्या. तिसरी गोष्ट, मृत्यू पाहून पण या स्त्रियांनी येशूवरचं प्रेम कमी केलं. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, पुनरुत्थान झाल्यावरती थॉमस म्हणजे थोमा, शंका करणारा, तो काय बोलला? मला काय पाहू दे, त्याच्या त्या हातामध्ये जे होल आहे, छेद आहे, त्याला स्पर्श करू दे. कारण की त्यांनी पाहिले ते खिळे ठोकलेले होते. येशू मला, ठीक आहे थोमा, पहा, स्पर्श कर मला. त्याने स्पर्श केला. त्या ठिकाणी होल आहे, वहां पे छेद आहे. आणि मग त्यांनी विश्वास केला.
पहिलं जांच केली त्यांनी, पहिलं चेक केलं त्या ठिकाणी. पण ह्या स्त्रिया, त्यांनी अजिबात मनात प्रश्न आणले नाही की अरे याचं तर संपलं, हा तर खूप राजासारखा फिरत होता, हा तर खूप सरदार बनत होता, याच्या मागे 5,000 काय खवेचे खवे मागे लागायचे, हाच तो व्यक्ती तो पाण्यावरती चालला होता, हाच व्यक्ती मंदिरात जाऊन त्याने नासधूस केली होती, जे लोक बिझनेस करत होते त्यांची, हो हाच येशू जो कडक वचन बोलायचा, आता हा मरण पावलेला आहे असं त्या स्त्रिया बोलल्या नाही. त्यांना पूर्ण संदेश माहित नाहीये, पण एक गोष्ट आहे, त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे. आज प्रश्न देव विचारतोय आपल्याला की आपल्या मनात देवाविषयी प्रेम आहे का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. होऊ शकतो तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, तुम्ही बऱ्याच मंडळीला ओळखतात, तुम्हाला संदेश माहिती, बायबल 10 वेळेस वाचलेलं, पण त्या म्हणून देव तुमच्याशी बोलणार नाहीये. तुमच्या मनात प्रेम आहे का देवाविषयी? तुम्ही देवावरती प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. क्या हम प्रभु से प्रेम करते? म्हणून देव त्याचं मोठं भूमिक नेहमी निष्ठावान लोकांसमोर उघड करतो. म्हणून या स्त्रिया कोण, आता फक्त स्त्रिया राहिल्या नाही, या स्त्रिया सगळ्यात पहिल्या परिचित होत्या. प्रेज द लॉर्ड. या स्त्रिया फक्त नॉर्मल स्त्रिया नव्हत्या, मेरी मगदलिनी आणि मरिया नाही, या स्त्रिया आता पहिल्या प्रेषित होत्या, कारण की स्वर्गदूत त्यांना म्हणाला, हे तुम्ही जा आणि सांगा. आमेन. हे तुम्ही काय करा, वचन जे ऐकलेलं आहे की तो आता इथे नाही, तो उठलेला आहे, तो या कबरेत नाहीये. या सुसमाचार, हा संदेश सगळ्यात फर्स्ट आणि फ्रेश प्रकाशन, पहिले शब्द या 2 स्त्रियांनी ऐकले. आमेन. ज्या प्रकारे सगळ्यात फ्रेश दवबिंदू आकाशातून त्या फुलांच्या पाकळ्यावरती पडतं, तुमच्या घराच्या छतावरती पडतं, त्या हिरव्यागार पाण्यावरती दवबिंदू पडतात, त्याच प्रकारे परमेश्वर त्याचं रेव्हलेशन, त्याच्या मनातल्या गोष्टी, त्याचं प्रकाशन देवाच्या वचनातून त्याचा शोध घेणाऱ्या लोकांपर्यंत घेऊन जातो. तो आळशी लोकांना त्याचं वचन अजिबात सांगणार नाही. ते ऐकतील पण त्यांना कळणार नाही. बायबल सांगतं त्यांच्याकडे डोळे आहेत पण त्यांना दिसत नाही, त्यांच्याकडे कान आहे पण त्यांना ऐकू येत नाही. आपण तशी होऊ नये प्रियांनो. हालेलुया. आपण तसे होऊ नये. आपण नवीन असो किंवा जुने असो, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की परमेश्वराची आज्ञा पालन करणे, परमेश्वराचा शोध घेणे. हालेलुया. त्याच्या नावाचा शोध घेणे. बायबल सांगतं, जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करतात, त्या परमेश्वरच्या आराधकाचा शोध करत आहे. देव पण शोध घेतोय की मी माझा संदेश कोणाला देऊ. हालेलुया. तो पाहतो की कोणत्या सकाळी सकाळी पहाटे पहाटे लगबग करीत करीत या स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. हा आदेश म्हणजे प्रेषित आदेश होता, अपॉस्टोलिक आदेश होता. प्रेषित म्हणजे कोण? पाठवलेला. प्रेषित म्हणजे कोण? पाठवलेला. यांना देवाने पाठवलं, तुम्ही जा आणि त्या शिष्याला तुम्ही सांगा. पण फक्त एवढीच गोष्ट नाहीये, अजून एक गोष्ट आहे. 2000 वर्षापूर्वी यहुदी परंपरेमध्ये स्त्रियांची साक्ष फार महत्वपूर्ण मानली जात नव्हती. लक्षात घ्या. त्या काळी एखादी बाई जर काही बोलतीये, एखादी स्त्री जर काही बोलत आहे, तर त्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या गोष्टीला जास्त सिरियसली लोक घेत नव्हते. आज तसं नाही, आज घेतात. बरोबर की नाही? काही ठिकाणी नाही घेत. डिपेंड करत आपण कुठे राहिला. पण 2000 वर्षापूर्वी स्त्रियांची बातमी, स्त्रियांची साक्ष ही जास्त महत्वपूर्ण मानल्या जात नव्हती. पण देवाने, लक्ष द्या, देवाने पुनरुत्थानाच्या दिवशी त्या यहुदी समाजाचा नियम तोडला. हालेलुया. देवाने त्या यहुदी समाजाचा नियम तोडला आणि स्वर्गाचा नियम स्थापित केला. तो काय नियम आहे? कोणी स्त्री नाही आणि कोणी पुरुष नाही, जे पहिले माझ्या समोर येईल त्यालाच मी पाठवेन. प्रेज द लॉर्ड. आपल्या चर्चमध्ये स्त्रिया जास्त. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. आज वुमन डे पण सेलिब्रेट करू शकता तुम्ही.
प्रेज द लॉर्ड. पाऊल सांगतो नंतर, नो मेल नो फिमेल, कोणी नर नाही कोणी नारी नाही, कोणी युनानी नाही कोणी यहुदी नाही, आपण सगळे आत्मिक प्राणी आहोत. जग आपल्याला न्याय करतं, अरे हा पुरुष आहे ही स्त्री आहे, पुरुष आहे मग जास्त काहीतरी सेवा करेल, जास्त काहीतरी बुद्धी असेल, स्त्री म्हणजेला काहीच येत नाही. पण बायबल सांगतं त्याने तो सगळ्यात पहिला संदेश त्या 12 पुरुषांना नाही परंतु 2 स्त्रियांना दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण खुश झालं पाहिजे. देव लहान मोठे पाहत नाही. योएल अध्याय 2 मध्ये लिहिलेलं आहे की मी माझा आत्मा लहान मुलांवर ते पाठवील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचे लेकरं लहानपणी सेवेसाठी देऊन टाका. ते इतकी सेवा करतील जितके मोठे वयोवृद्ध लोक पण करू शकणार नाही, ते लहान वयामध्ये होईल. देवाने इस्रायलमध्ये सगळ्यात लहान राजा 7 वर्षाचा केला. किती वर्षाचा? 7 वर्ष. तर देव तुमचं वय पाहत. हालेलुया. देव त्या ठिकाणी तुमचं जेंडर पाहत नाही, तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे हे पाहत नाही. देव तुमची गरिबी श्रीमंती पाहत नाही. देव पाहतो तुम्ही तत्पर आहे का. देव काय पाहतो? काय पाहतो? तुमची तत्परता. तुम्ही तयार आहे का? तुम्ही बहाणे बनवणारे आहात? नको 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 सगळ्यात माग उभं राहणारे आहात का लाईन मध्ये? मी नको मी नको मला नको. जबाबदारी घ्या. जो जबाबदारी घ्यायला तयार आहे देव त्याच्या हातामध्ये संदेश देतो. वचन सांगतं ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात काय असे म्हणजे ह्या गोष्टी त्या टाळू शकत नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. जेव्हा कळालं प्रभूचं वचन, चला लगे सगळी कामं सोडून प्रभूचं वचन. जेव्हा त्यांना कळालं अरे आपली मीटिंग आहे, सहभागिता आहे, चला सगळी कामं सोडून मीटिंग मध्ये. जेव्हा त्यांना कळत होतं अरे आपल्याला प्रभू घोष घ्यायचे, चला ही प्रभूची आज्ञा आहे आपण ताबडतोब करू. जेव्हा त्यांना कळत होते प्रेयर मीटिंग आहे, लेट अस प्रे, लगेच ते तत्पर होते. म्हणजे सगळ्यात पहिले 4 गोष्टी त्यांनी ठेवल्या. सगळ्यात पहिलं देवाचं वचन, सहभागिता, भाकर मोडणे, प्रार्थना करणे, हे तत्पर होते. पहिली मंडळी या 4 गोष्टी करत गेले. आपल्याला पण त्यांच्याकडून आज शिकायचं. या स्त्रिया तत्पर होत्या. त्या येशूच्या मृत्यूमुळे त्यांनी हार मानली नाही. हालेलुया. त्याच्या रक्ताने माखलेले कपडे पाहून त्यांनी हार मानली. त्या ठिकाणी जणू काही येशू हारलाच आहे हे सगळ्यांनी कबूल केलं, निष्कर्ष घेतला. पण ह्या स्त्रिया काही थांबल्या नाही. या स्त्रिया गेल्या तिसऱ्या दिवशी. देवाचा राजाचा नियम काय आहे? जो पहले आएगा उसको मिलेगा. अबे काय नियम आहे? जो पहिला येईल त्याला देव भेटेल. तुम्ही हे म्हणूच नका मग नंतर की अरे ते तर आत्ताच आले, आता कस काय स्टेजवरती पुढे उभं राहिले. नो वे. कारण की ते पहिलं आलं. प्रेज द लॉर्ड. आज्ञा पालन केली. त्यांनी काय केली? पाऊल, प्रेषित पाऊल हा 12 शिष्यांसोबत नव्हता. आमेन. प्रेषित पाऊल हा 12 शिष्यांसोबत नव्हता. पण तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त काम कोणी केलं? पाऊलाने काम केलं. नव्या करारातले 13 पुस्तकं लिहिली. किती पुस्तकं? मोठ्याने किती पुस्तकं? 13 पुस्तकं. कोणी लिहिले? पाऊलाने. पण तुम्हाला माहिती का पाऊलाने येशूला कधीच पाहिलं नाही डोळ्याने. फक्त एक दिवस झाला, तो छळायला चालला होता. शाऊल प्रकाश त्याच्यावरती आला आणि तो त्या ठिकाणी काय झाला? 3 दिवस आंधळा झाला आणि शाऊलाचा पाऊल झाला. 3 दिवस आंधळा होता, नंतर त्याला हळूहळू दृष्टी आली आणि त्याचं जीवन बदललं. देवाचं वचन हातात घेतलं आणि नगरोनगरी फिरू लागला. येशूच्या 12 शिष्यांपैकी सगळ्यात बुद्धिमान हा 13वा. तर बायबल लोक म्हणतात की त्याने यहुदाची जागा घेतली, कारण की यहुदा इस्करियोत त्यांनी आत्महत्या केली होती. मग ती झाले 11. मग हा 12वा कोण होता? पाऊल. पण त्या पाऊलाने इतकी सेवा केली जितकी बाकीच्यांनी मिळून केली नसेल.
पेत्र, योहान, मत्तय, बार्थोमेल्यू, थोमा, शिमोन, या सगळ्यांपेक्षा जास्त कोणी सेवा केली? पौलाने सेवा केली. धन्य ते ज्यांनी मला माझ्यावरती न पाहता विश्वास केलेला. प्रेज द लॉर्ड. धन्य ते ज्यांनी मला न पाहता विश्वास केला, जे न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात. तर प्रियांनो, पुनरुत्थानाचा पहिला संदेश या स्त्रियांना दिला. आणि आता या स्त्रिया फक्त स्त्रिया नव्हत्या, या फक्त यहुदी स्त्रिया नव्हता. आता या स्त्रिया एक प्रेषित वचन घेऊन की येशू उठला आहे हे वचन घेऊन ते पाळायला लागले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आपण पाहतो की देव त्या लोकांना उभं करतो ज्यांना समाजाने गप्प करून ठेवलेले आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव त्या लोकांना उभं करतो ज्यांना समाजाने काय केलेलं आहे? गप्प करून ठेवले. आज बरेच लोक गप्प है ना? का? चुप है वो, क्योंकि किसी ने तो आवाज बंद की. आता वेगळं टॉपिक आहे. आवाज बंदचे बरेच अर्थ होतात. बायबल मध्ये एक याजक आहे, त्याचा आवाज देवाने बंद केला. योहानाचे वडील, काय नाव होतं? एलियाजर याजक नवीन करारामध्ये. कारण की तो निगेटिव्ह बोलला, त्याचा आवाज काहीच केला, देवाने बंद केला, त्याला मूक केलं. देव मूक पण करू शकतो. कामोन ना. देव जर आवाज देऊ शकतो तर तो मूक पण करू शकतो. देव जर कान देऊ शकतो तो तुमचे कान बंद पण करू शकतो. कारण ती पत्रामध्ये पाऊल लिहितो की शारीरिक मनुष्याला आत्माची गोष्टी कळत नाही. शारीरिक मनुष्य को, यानी कि संसार के मनुष्य को आत्मा की बातें समझ में नहीं आएगी. वो बातें उसके लिए मूर्खता की है. त्या गोष्टी त्यासाठी कशा आहे? मूर्खताच्या आहे. मग तुम्ही किती वचन सांगा ते त्यांना मूर्खताच वाटतं, कळणारच नाही. बरोबर? किती सांगा तुम्ही, चांगला संदेश सांगा, मराठीत सांगा, इंग्लिश मध्ये सांगा, हिंदीत सांगा, ट्रान्सलेट करून सांगा, सोप्या भाषेत सांगा, काही लोकांना कळणारच नाही. का? देवाने कानच बंद केलेले. काय केलेलं आहे? कान बंद केले. तोच ते जर बुद्धी देऊ शकतो, तो वेडापण पण लावू शकतो. नबुकदनेझरला देवाने वेड लावला. तोच देव जर सैतान काढू शकतो, तो सैतान तुमच्या मागे लावू पण शकतो. मी हे माझ्या मनाने बोलत नाही. शौलाला दुष्ट आत्मा देवाने पाठवली. हा डेंजर संदेश नाही का? म्हणून परमेश्वर जर तुम्हाला जीवन देऊ शकतो आणि त्या जीवनाचा तुम्ही जर उपयोग करत नाही त्याच्या राज्यासाठी, चुकीच्या ठिकाणी जीवन काढून पण घेऊ शकतो. उसा देवाच्या वचनाला हात लावला आणि ताबडतोब मरण पावलं. कोरा मोशेच्या विरुद्ध उभा राहिला, देवाने जमीन पाडली, जमिनी खाली पूर्णपणे करून. आपला परमेश्वर हा फक्त प्रेमाळू नाहीये, हा न्याय करणारा पण परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मग देवाने त्याच्या शिष्याने वचन नाही सांगितलं, प्रभु ने उसके लोगों को ये वचन नहीं बोला, स्त्रियों को वचन बोला. म्हणून जो प्रथम येईल देव त्याला पहिला रेव्हलेशन देईल. प्रेज द लॉर्ड. आता ऑर्डर काय, जसं ऍक्च्युली पाहायला गेलं, सगळ्यात पहिला हा मेसेज कोणी ऐकायला पाहिजे होता? कोणी? शिष्यांनी. बरोबर की नाही? चेलों को सुनना चाहिए था ये मैसेज, क्योंकि चेले थे यीशु के साथ, चेले थे यीशु के चमत्कार को देखने के लिए. जितकं वचन शिष्यांनी ऐकलं तितकं कोणीच ऐकलं नसेल. आहे की नाही? आठवतं तुम्हाला बाइबल मध्ये कि यीशु मसीह किसी जगह पे दृष्टांत बोलते थे और चले जाते थे. फिर चेले बाद में आते थे, हमको समझ में नहीं आया. फिर यीशु चेलों को क्या करता था? उसका उलगड़ा करत होता, एक्सप्लेनेशन देता था. ओके, बीज बोने वाले का दृष्टांत, इसका ये मतलब है. प्रभु के राज्य का जिसका सोने का सिक्का हो गया, उसका मतलब ऐसा है. बाइबल में लिखा है. जितनी संगति चेलों को मिली उतनी किसी को भी नहीं मिली. वैजापूरच्या लोकांना जितकं वचन तुम्हाला मिळतंय तितकं बाकीच्या ठिकाणी भेटत नाही. आय एम टेलिंग यू, जर तुम्ही सिरियस झाला नाही, देव हे वचन तुमच्याकडून काढून.
प्रेज द लॉर्ड. आणि देव हे वचन दुसऱ्या शहरामध्ये कुठेतरी घेऊन जाईल. कारण की देवाचं वचन, तुम्ही जर तुमच्या वेळेची किंमत नसेल, परमेश्वर ती वेळ तुमच्या जीवनात काढून. मी माझ्या जीवनाबद्दल सांगितलं, सेवा माझ्यासाठी सगळ्यात पहिली, परिवार नाही. विचारा माझ्या पत्नीला विचार, सगळ्यात पहिले माझ्यासाठी मिनिस्ट्री, देवाचं काम. मी काही जरी झालं टाळू शकतो. तुम्ही सगळे साक्षी असो. रविवार असो, ट्यूजडे मीटिंग असो, माझे बायबल क्लास असो, इतर शहरांमध्ये देवाने जी ओपनिंग केलेली, कशाचं फळ आहे? सगळ्यात पहिलं त्याचं राज्य, त्याची धार्मिकताची गोष्ट. आणि देव माझे सर्व गरजा पुरवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव सगळ्या गरजा पुरवतो, याचं साक्षी आम्ही दोघे. म्हणून देवाने हा संदेश त्याच्या शिष्यांना नहीं दिया, उसके चेलों को नहीं दिया कि कोई छोड़ के गया है, कोई घर में बैठा है, एक व्यक्ती डाउट कर रहा है. बायबल मध्ये पुढे लिहिलेल्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये हे सगळे शिष्य यरूशलेम सोडून पळण्याच्या तयारीत होते. जस्ट इमॅजिन, कल्पना करा काय वाटलं असेल येशूला. अरे वो यही चेले हैं जिनको मैंने अपना शरीर दिया, जिनके साथ मैंने प्रभुभोज किया, जिनके साथ मैंने सेवकाई की, अब यही लोग मुझे छोड़ने का प्लान कर रहे हैं. यीशुने सगळ्यात पहिलं कोणाला ठेवलं? मेरी मगदलीनी आणि मरी. हालेलुया. मेरी मगदलीनी सगळ्यात पहिलं ठेवलं. तुम्ही जा, शिष्यांना सांगा. प्रेज द लॉर्ड. पहिली बातमी कोणी ऐकली? मनुष्यामध्ये स्त्रिया. मोठ्याने पहिली बातमी कोणी ऐकली? त्याच्यानंतर हे वचन कोणाकडे गेलं? शिष्यांकडे गेलं. आणि आपण पाहतो की बायबल मध्ये देव त्या लोकांना उभं करतो ज्यांना समाजाने शांत केलेलं आहे. परंतु देवाची जी नियम आहे, देवाची रीत ही आहे की मी जे पहिले येतील, जे माझा शोध घेतील, त्यांनाच मी माझे वचन मी सांगेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये अब्राहमने देवाचा शोध केला आणि देवाने त्याला दर्शन दिलं. मोशेने देवाचा शोध केला. मोशेने हट्ट केला की प्रभु मला तुला पाहायचंय. प्रभु बोला नहीं, तू मला पाहू शकत नहीं, तू मुझे देख नहीं सकता, तू मुझे देखेगा तो तू अंधा हो जाएगा. मूसा ने कहा कोई बात नहीं, मुझे तुझे देखना है. जिद केली. क्या हम जिद करते हैं? प्रभु मुझे पवित्र आत्मा से भर. आपण जिद करतो का प्रभु मला तुझा अभिषेक दे? आपण जिद करतो का प्रभु मला तुझ्या वचनाने भर, मला काही नको? जितक्या लवकर तुम्ही तुमच्या जीवनात समजताल की वचन हाच तुमचा खजिना आहे, तुमचं राहिलेलं आयुष्य सुरळीत जाईल. नाहीतर खूप सारे प्रॉब्लेम मध्ये तुम्ही उलझत जा. हालेलुया. देवाचं वचन प्रारंभी शब्द होता. देवाचं वचन प्रारंभ, देवाचं वचन समाप्ती. आमेन. देवाचं वचन सुरुवात आणि देवाचं वचन अंत. आरोग्य देवाच्या वचनामध्ये, मी माझं वचन पाठवून त्यांचे रोग बरे करेन. मैं मेरा वचन भेजकर उनको चंगा करूंगा. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जीवनाची भाकर आहे. देवाचं वचन जीवनाचं पाणी आहे. देवाचं वचन माझ्या हड्ड्यांमध्ये आनंद देणारं, शांती, शक्ती देणारं आहे. तुझं वचन मी पाहिलं आणि ते वचन मी खाल्लं. देवाचं वचन मधुपेक्षा मीठा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सोन्यापेक्षा महाग आहे. म्हणून काही पण करावं लागलं तर करा, पण देवाचं वचन शिकून घ्या, समजून घ्या, त्याचं पालन करा. बाकी काही नाही पाहिजे. सगळ्यात पहिलं देवाचं वचन. या स्त्रियांना काय मिळालं? 3.5 वर्ष सहवास मिळाला नाही. या स्त्रियांना यीशु सोबत राहायला भेटलं नहीं. इन स्त्रियों को यीशु के साथ रहने को नहीं मिला. इन स्त्रियों को यीशु के साथ बार बार मिलने का टाइम नहीं मिला. हर संडे, हर ट्यूसडे, हर वेंसडे, हर फ्राइडे, चेले हर हफ्ता यीशु के साथ थे, लेकिन फिर भी उनको संदेश नहीं दिया. इन स्त्रियों को क्या मिळालं? इनको सगळ्यात पहिलं काय भेटलं? देवाचं वचन. हालेलुया. काय भेटलं त्यांना सगळ्यात पहिलं? देवाचं वचन. पण देवाच्या वचनाच्या मागे पळा. म्हणून ज्यावेळेस आपण येशूकडे जातो, तो त्याच्या वचनाने तुम्हाला भरल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही कधीच बोलणार नाही मला कळत नाही, मला काय करायला पाहिजे.
हा? माझ्या जीवनात काय करायला मला काहीच कळत नाही राहिलं. अरे बाबा, प्रॉब्लेम तुझ्याकडे वचनच नाहीये. तुला वचन माहित असतं, तुला माहिती तुला काय करायचं. परिस्थिती आली, आजारपण आलं, प्रॉब्लेम आले, आता मी काय करू? जीव देऊ का काय? आता मी काय करू? कोणाला मारू का काय? असं वाटतं ना. प्रॉब्लेम काय मालूम है, तुम्हाला देवाचं वचन माहितच नाही. तो जे लोग म्हणतात ना, क्या करूं समझ भी नहीं आ रहा है, इसका मतलब वो ये कह रहे हैं मेरे पास प्रभु का वचन नहीं है. काय म्हणतात ते? प्रभूचं वचन माझ्याकडे नाहीये, कारण की देवाचं वचन संपूर्ण बुद्धीने भरलेलं आहे. हालेलुया. देवाचं वचन परामर्शी भरलेलं आहे. राजे महाराजे, राणी महाराणी देवाचं वचन ऐकायला, बुद्धी ऐकायला शल्मोनाकडे येत होते. चमत्कारासाठी नव्हते येत. कशासाठी येत होते? वचन ऐकायला. प्रेज द लॉर्ड. ते 5,000 लोक त्या डोंगरावरती येशूचं वचन ऐकायला गेले होते. आमेन. आपण चर्चला काय येतो? देवाचं वचन, देवाचं वचन शिकायचं. ट्यूजडे ऑनलाईन मीटिंग काय घेतो आम्ही? देवाचं वचन शिकवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन पहिलं ठेव. आमेन. ज्यावेळेस तुम्ही प्रभूचं वचन पहिलं ठेवतो, मग परमेश्वर तुम्हाला त्याच्या लिस्ट मध्ये पहिलं ठेवतो. आमेन. हालेलुया. तुमची प्रार्थना पहिली ऐकली जाईल. तुमची मागणी विनंती पहिले देव मान्य करेल. सगळ्यात पहिले देव तुम्हाला त्या गड्ड्यातून बाहेर काढेल. का? कारण की तुम्ही वचन घेणारे माणूस. हालेलुया. योनाला देवाने माशाच्या पोटातून बाहेर काढलं. का माहितीये का? त्याची बरीच कारण आहे. एक कारण काय? देवाने तो संदेश त्याच्या मध्ये टाकला. प्रेज द लॉर्ड. म्हणून जिसको परमेश्वर ने संदेश दिया है, प्रभु उसको कभी भी डूबने नहीं देगा. वो उसको निकालेगा जरूर. हालेलुया. तर पुनरुत्थान झाला. त्याच्यानंतर आपण पाहतो भूकंप झाला. भूकंप थडगे उघडण्यासाठी नव्हता, कारण की येशू ऑलरेडी जिवंत झाला होता. बरोबर की नाही? येशू ऑलरेडी जिवंत झाला होता. पण भूकंप झाला याचा अर्थ नरक त्या ठिकाणी हादरला. मृत्यूला मोठा धक्का बसला आणि नवीन करार सक्रिय झाला. मग त्याच्यानंतर सैनिक खाली पडले. काय झालं? सैनिक, भूकंप झाला, सैनिक खाली पडले, पण स्त्रिया उभा राहिल्या. हालेलुया. सैनिक नीचे गिर गए, बट ये स्त्रियां खड़ी हो गई, ये नहीं गिरी. ध्यान में दो. ज्यावेळेस तुमच्या जीवनात भूकंप येईल, जे येशूचे आहे ते उभे राहतील, जे येशूचे नाही ते खाली पडतील. हालेलुया. जे देवावरती प्रेम करतात ते खाली पडणार नाही, परंतु जेवरती प्रेम करत नाही ते खाली पडतात. आणि या चर्चमध्ये खाली पडायचं कल्चर फार जोरात चालू आहे. हा, गर्दी कोणत्या ठिकाणी झाल्यावरती तिथं खाली पडतात लोक. तिथं लोक खाली पडतात. अरे पण बायबल मध्ये मी वाचलं, प्रेषितांची कृत्ये आता हे 2 पवित्र आत्मा आला अग्नीच्या रूपाने. त्या ठिकाणी अन्य भाषा बोलायला लागले. किती लोक होते? 120 लोक वाडीवरती होते. आणि कुठंच लिहिलेलं नाहीये की 120 लोक माडीवरून खाली पडले. कुठंच नाही लिहिलेलं आहे. इनफॅक्ट हे लिहिलेलं आहे, आणि पेत्र उभा राहिला. हालेलुया. दैट इज द पावर ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्मा की सामर्थ वही है कि पवित्र आत्मा आपको नीचे गिराने के लिए नहीं, खड़ा करने के लिए आता है. पडलेल्या स्थितीतून तुम्हाला उंचावतो. निराशेमध्ये पडलेले आहात का? कर्जामध्ये पडलेले आहात का? हालेलुया. नाते संबंधामध्ये पडलेले आहात का? जीवनात अपयशी आहात का? पवित्र आत्मा तुम्हाला उभा करेल. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग तुम्ही यरूशलेम, यहुदिया, समरिया, जगाच्या शेवटापर्यंत माझ्या नावाची साक्ष तुम्ही व्हा. हालेलुया. पेत्र जो पडलेला होता, 3 दिवस येशूला नाकार केला, घाबरला, पण तोच पेत्र जो थोड्या लोकांसमोर घाबरला, आता तो 5,000 लोकांसमोर वचन सांगत आहे. पवित्र सैनिक भूकंपामुळे काय झाले? अनेक लोक कोरोनाच्या काळामध्ये विश्वासातून पडले. टंचाई आली, खाली पडले. अहंकार आला, अहंकार त्यांना
पाडून गेला. जसं नोआच्या काळामध्ये पाणी प्रलय आलं, पाणी त्यांना घेऊन गेलं. त्याच प्रकारे जगाच्या काळजी, चिंता, जगिकपणा, सांसारिकता, स्वतःची जय जयकार करणे, स्वतःची स्तुती करणे, अहंकार करणे, पैशावरती प्रेम, प्रत्येक प्रकारची जलसी, अक्षमाशीलता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली पाडतील, पण तुम्ही उभे राहा. हालेलुया. प्रभूचं प्रेम सोडू नका. या स्त्रियांनी विश्वास सोडला नाही, प्रभूचं प्रेम सोडलं नाही. सैनिक खाली पडले, पण स्त्रिया उभा राहिल्या. ते सैनिक शस्त्रांसहित उभे होते. सैनिकाकडे काय होतं? शस्त्र होते. भाला असेल, तलवार असेल. रोमी सैनिक होते, ते साधे सैनिक नव्हते. या स्त्रियाकडे काय होतं माहितीये का? प्रेम. स्त्रियों के पास क्या था? प्रेम. सैनिकी का पास भाला था, तलवार थी, सब कुछ था. ज्याच्याकडे प्रेम आहे, आगापे प्रेम, वो प्रेम तुम्ही गिरने नहीं देगा. आमेन. हालेलुया. आगापे प्रेम आपको गिरने नहीं देगा. मग तुमच्या जीवनातून सगळं जाऊ द्या. तुमच्या डिग्र्या जाऊ द्या, पैसे जाऊ द्या, घर जाऊ द्या, प्रॉपर्टी जाऊ द्या, लोक जाऊ द्या, देवाचं प्रेम तुमच्या मनामध्ये कमी होऊ देऊ. आमेन. प्रेम की ज्योत कभी कम मत होने दो. जर प्रेम आहे तर सगळं देव तुम्हाला पूर्ण आहे. हालेलुया. देवावरती प्रेम करा. भीतीने भरलेले लोक मरतात, पण विश्वासाने चालणारे लोक देव त्यांना उठवतो. जे भयभीत होतील ते मरतील, नाश होतील. जे विश्वासाने उभे आहेत, देव त्यांना उठवतो. म्हणून शेवटच्या काळामध्ये देव हा भीतीने नव्हे तर विश्वासाने चालणाऱ्या लोकांचा वापर करणार. त्याच्यानंतर दूताने सांगितलं, भिवू नका. हालेलुया. काय सांगितलं? भिवू नका. म्हणून देवदूताने सगळ्यात पहिला शब्द त्यांना सांगितला की तुम्ही भिवू नका. कारण की ज्यावेळेस तुम्ही भीता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अयशस्वी होता. भीती हे शैतानाचं हत्यार आहे तुमच्या जीवनामध्ये. डर शैतान की ओर से. बायबल सांगतं, कारण की त्याने आपल्याला भयाचा आत्मा दिला नाही, उसने हमें भय की आत्मा नहीं दी है. मग स्वर्गदूत त्यांना म्हणाला की भिवू नका, कारण पुनरुत्थान तुमच्या जीवनातली भीती संपवते. आमेन. म्हणून काय भीती आज आपल्या जीवनामध्ये, ती भीती काढून टाका. प्रेज द लॉर्ड. आपण हात उंच करून देवाला म्हणू की देवा, माझी भीती मी सगळी तुला देत आहे. कम ऑन एव्हरीबडी. हात उंच करून. जी पण भीती आहे, आय नो प्रत्येकाच्या जीवनात भीती काही नाही, ती भीती काढून टाका. आमेन. कारण की पहिला शब्द भिवू नका. पहिला शब्द भिवू नका. कारण की पुनरुत्थान झाल्यावरती तुमची भीती संपते, अपराध भावना मोडते. लक्षात घ्या. काय होती? अपराध भावना. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आज, मी वारंवार बोलत नाही. जर तुम्ही आज्ञा पालन करण्यामध्ये चुकत आहात, नो प्रॉब्लेम, प्रभूकडे परत या. आमेन. जर तुम्हाला वाटतं की मी काहीतरी चूक केलेली आहे, आता मध्ये माझी प्रार्थना ऐकणार नाही, आता मला चर्चा जाऊन काही फायदा नाही, आता मला उपास करून काय फायदा नाही, नो 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 नो. तीच गोष्ट तुम्हाला आणखी लांब घेऊन जाणार. तुम्हाला कळाली तुमची चुकी. बायबल सांगतं, पश्चाताप करो, मन फिरावं. पश्चाताप करा, प्रभूकडे या, देव तुम्हाला आलिंगन द्यायला तयार. तो माझा प्रेमी परमेश्वर. हालेलुया. तो हे म्हणणार नाही, अरे तू आता चुकला ना, गेट आउट, असं नाही म्हणत. तुम्ही जर रडतात, प्रार्थना करतात, गुडघ्यावर येतात, तुम्हाला कबूल होते, तुम्ही म्हणतात की नाही प्रभू मी चुकलो, आता मी, देव पुन्हा तुम्हाला माफ करतो. कारण की पुनरुत्थानाचे सामर्थ्य तुमची भीती घालवते. पुनरुत्थानाचे सामर्थ्य तुमची अपराध भावना मोडते, आणि पुनरुत्थानाचे सामर्थ्य तुमची लाज काढून टाकते. म्हणून आता भीती तुमची ओळख होणार नाही. आमेन. भीती तुमची ओळख होणार नाही, पुनरुत्थान तुमची ओळख होणार. प्रेज द लॉर्ड. पुनरुत्थान तुमची ओळख. नंतर तो म्हणाला, जा आणि सांगा. थडग्यातून निघालेला आदेश, थडग्यातून निघालेला आदेश म्हणजे मंडळीचा पाया. कब्र से निकला हुआ आदेश कलीसिया की नींव थी. जाओ और बताओ. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांना माहिती आहे
12 प्रेषितांनी मंडळीची नीव रचली, पण त्याच्या पण पहिलं या 2 स्त्रियांनी ती संदेश लोकांना दिला. आमेन. रिकामी कबर नंतर हजारो लोकांनी पाहिली. आज पण ती कबर आहे यरूशलेमला. जातात लोक पाहायला. सगळ्यात पहिले लोकांनी पाहिली. आमेन. घर को निकालो, प्रेज़ द लॉर्ड, प्रेम को बढ़ाओ. घर को निकालो, प्रभु के प्रेम को बढ़ाओ. और जब प्रभु के प्रेम को बढ़ाओगे तो तुम्हारी पहचान डरने वाला, डरपोक, आलसी ये नहीं होगी. तुम्हारी पहचान होगी पुनरुत्थान की सामर्थ. इसलिए पौलुस बोला कि मैं मसीह की पुनरुत्थान की सामर्थ को जानना चाहता हूं. मी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सामर्थ्यला मला अनुभव करायचा, क्योंकि उसको मालूम था कि ये सामर्थ को मैं जान लूंगा, मेरा जीवन बदल जाएगा. और जा आणि सांगा. थडग्यातून निघालेला संदेश म्हणजे मंडळीची नीव. म्हणून आज प्रियांनो, चर्च म्हणजे इमारत नाहीये. चर्च म्हणजे इमारत नाहीये. चर्च म्हणजे देवाचा संदेश घेऊन जाणारे लोक. हालेलुया. मंडळी म्हणजे काय? देवाचा संदेश घेऊन जाणारे. हे कलिसिया. म्हणून जो पुनरुत्थान पाहतो तो शांत बसू शकत नाही. तो आणखी संदेश इतरांना जाऊन सांगेल. हालेलुया. वो व्यक्ति शांत नहीं बैठ सकता. वो ये नहीं कह सकता अरे मुझसे नहीं हो पाएगा, किसी और को बोलो. नहीं भाई, तुम्हारे अंदर संदेश है. तुम शांत कैसे बैठ सकते हो? प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. मैं शांत तभी बैठूंगा जब मैं मर जाऊंगा. तब तक मैं बोलता रहूंगा. जो काम दिया है मसीह उसको पूरा करता रहूंगा. अपनी दौड़ को पूरा करूंगा. अपनी कुश्ती को अच्छे से लड़ूंगा. प्रेज़ द लॉर्ड. क्योंकि मुझ में पुनरुत्थान का संदेश भरा हुआ है. आमेन. मग तो संदेश या 12 शिष्यांना दिला. मग 12 शिष्य शांत बसले नाही. सगळे शहीद झाले, पण देवाचा शब्द कधी सोडला नाही. बरेच लोक हे चर्च बंद करायच्या मागे. परिस्थिती, क्रायसिस. आज तुम्हाला सांगतो, पण हे चर्च कधीच बंद होणार नाही, कारण की देवाचं वचन आपल्या सगळ्यांमध्ये त्यांनी दिलं. यस, प्रॉब्लेम आहे, बरेच प्रॉब्लेम. फायनान्शियल प्रॉब्लेम, बरेचसे प्रॉब्लेम आहेत, खूप गोष्टी. पण हे चर्च कधीच बंद होणार नाही, कारण की पुनरुत्थानित येशू त्यांनी आपली भीती दिली नाही, हिंमत दिली. हालेलुया. काय दिली त्यांनी आपल्याला? हिंमत दिली. आणि ती हिंमत त्या शब्दाने आली, देवाच्या शब्दाने. जो पुनरुत्थान पाहतो तो शांत बसेल का? हो दे तुमच्याद्वारे आणखी आत्मे देवाच्या मंडळीत. तुम्ही चर्च, प्रेज द लॉर्ड, तुम्ही संदेशाचा. आता मी हेच सांगितलं की ज्यांना शिष्याची डिग्री भेटली होती वो मिनिस्टर नहीं कर रहे. जो स्त्रियां जिनको कुछ नहीं मालूम, पहला वो शब्द को लेके जाए. ये ऑर्डर है. तो प्रभु आपका सर्टिफिकेट नहीं देखेगा, आपका कोर्स नहीं देखेगा, प्रभु आपकी तालीम नहीं देखेगा, प्रभु आपके पैसे नहीं देखेगा. प्रभु देखेगा आप उसके पास आने के लिए तैयार हो क्या. हालेलुया. तुम्ही त्याच्याकडे यायला तयार आहे. बरेच लोक जे लांबून येतात, मी तुम्हाला सांगतो, देव तुमचे कष्ट पाहतो. हालेलुया. देव तुमचे कष्ट, देव तुमचे परिश्रम पाहतो, आणि तोच देव तुमच्या तोंडामध्ये शब्द टाकणार. त्याच्यानंतर येशू स्वतः स्त्रियांना भेटला. हालेलुया. फक्त स्वर्गदूत नाही, पण कोण भेटला त्यांना? आता येशू भेटला. त्या जात असताना येशू स्वतः त्यांना भेटला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण आज्ञा पाळतो, लक्ष द्या, जेव्हा आपण आज्ञा पाळतो, येशू आपल्याला वाटेमध्ये भेटतो. आमेन. त्यांनी कोणाची आज्ञा पालन केली? स्वर्गदूत. स्वर्गदूत ने बोला वो यहाँ पे नहीं है, उसको यहाँ मत ढूंढो, वो जी उठा है. दूसरा, ये शब्द जाके किसको बोलो? यीशु को बताओ. स्त्रियों ने क्वेश्चन नहीं किया, लेकिन हमको देखना है यीशु. ये नहीं बोला हम तुम पे कैसे विश्वास करें, है? ऐसे नहीं बोला.
आम्ही कसं तुमच्यावरती विश्वास ठेवू? येशूने आणलं तरच आम्ही सांगाल. काही लोक आज हे बोलताय येशू आपल्या स्वप्नात ये. अरे पण येशू दर रविवारी तुम्हाला बोलतोय पाळकाद्वारे, ते नाही ऐकायचं. त्यांना घरी बसून बायबल वाचायचं, त्यांना मोठ्या मीटिंग मध्ये जायचंय. येशू दर रविवारी लाडगाव रोड मध्ये त्याचं वचन बोलतो, ते नाही ऐकायचं. पण आम्हाला स्वप्न पाहिजे. हक्क स्वप्न ऐकणार, काहीतरी प्रकाश येऊ दे, काहीतरी आवाज येऊ दे. बायबल सांगते इब्री लोकांच्या पत्रात, पूर्वी देव अंशांनी बोलला, संदेशाद्वारे, दृष्टांताद्वारे, प्रॉफिटद्वारे, परंतु शेवटच्या दिवशी तो त्याच्या पुत्राद्वारे बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. देव सांगतो ज्यांना मी पाठवलेलं आहे त्यांना तुम्ही स्वीकार करता, म्हणजे तुम्ही मला स्वीकार केला सांगता. पण देवाचं वचन इथं आहे, इकडे तिकडे पळायची काय गरज आहे? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन यदि यहाँ है, यहाँ वहां जाने की क्या जरूरत है? उस वचन को पकड़ो. हालेलुया. उस वचन के पीछे लगो, उस वचन को सीखो. जब तक समय है सीख सकते हैं, आगे है पढ़ सकते हैं, कान है सुन सकते हैं. एक टाइम येईल बिस्तरवरती मग चर्चला पण येते ना, तेव्हा देवदेव नका करू, काही फायदा नाही. देवाला तुमचा फायदा नाही. पलंगावरती देवदेव करू काही फायदा नाही. तरुण आहे, हातपाय चालू आहे, प्रेज गॉड, देवाची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. गुडघ्याचा त्रास सुरू झाला मग कठीण आहे, मग है ना. गुडघ्यासाठी प्रार्थना करा, कोपऱ्यासाठी प्रार्थना करा, तळपायासाठी प्रार्थना करा. मग तेच राहील, प्रार्थना करा, आशीर्वाद द्या. बस जोपर्यंत तुम्ही चालू शकताय वचन घेऊन चाला. हालेलुया. मी तेच करतो. माझ्याकडे जास्त पैसे नाही, माझा बँक बॅलन्स जास्त नाही, माझ्याकडे वचन आहे आणि ते वचन मला एका ठिकाणी थांबू द्यायचं नाही. मी प्रभू म्हणतो, प्रभू मला पैसा दे, मला फायनान्स दे, मला तू त्या ठिकाणी पुरव, कारण की मी जास्त ठिकाणी तुझं वचन घेऊन जाऊ शकतो. मी तरुण आहे, अजून गाडी जरी पांढरी झाली तरी तरुण आहे. जोपर्यंत मी चालू शकतो गाडी चालू शकतो, मी लांब लांब प्रवास करू शकतो. आय एम रेडी टू डू. हालेलुया. कारण की मला माहिती एक वेळ येईल मला चुपचाप एका ठिकाणी खुर्चीवरती बसावं लागेल. बरोबर की नाही? मग आता जे लोक मी तयार केलेले त्यांना मी पाहिजे स्टेजवर. माझं म्हातारपण मस्त पैकी जातं. प्रेज द लॉर्ड. जे स्टुडंट आहेत, माझे आत्मिक पुत्र आहे, जे आपले जे पण व्यक्ती मरिया मगदलिनी कोण आहेत, त्यांना मी पाहिजे की ते देवाचा संदेश सांगतील माझ्यापेक्षा उत्तम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्यापेक्षा चांगला, बेस्ट इंग्लिश मध्ये, बेस्ट मराठी मध्ये, बेस्ट हिंदी मध्ये. प्रेज द लॉर्ड. बाहेर देशामध्ये जाऊन हे माझं स्वप्न आहे सेवेमध्ये. तर तुम्ही ज्यावेळेस आज्ञा पालन करता, ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पालन करता चुपचाप, येशू तुम्हाला रस्त्यामध्ये भेटेल. वो तुमको रास्ते में मिलेगा, इन स्त्रियों को मिला. आणि त्यांनी त्याचे पाय धरले, त्याची उपस्थिती केली. आमेन. यीशु को मिल गया, कुछ नहीं करना पड़ा. जिवंत येशू, ते मेलेले येशूला पाहायला गेले, जिवंत येशू त्यांना दिसला. प्रेज द लॉर्ड. जिवंत येशू. आराधना केली, त्यांनी डाऊट नाही केला, हा मला स्पर्श करू दे, तूच आहे का येशू. आराधना केली, उपासना केली. आज्ञा पालन तुम्हाला उपासनेमध्ये नेते. हालेलुया. आज्ञा पालन तुम्हाला उपासनेमध्ये नेते आणि उपासना प्रकटीकरणाला घेऊन येते. प्रियजनो, प्रश्न आज हा नाहीये येशू जिवंत आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही त्या येशूला, जिवंत येशूला पूर्णपणे समर्पित आहात. हालेलुया. क्या हम पूरी रीति से उसको समर्पित है की नाही? तो फक्त थडक्यातून उठलेला नाहीये, आज तो तुमच्या जीवनामध्ये उभा राहू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला रस्त्यामध्ये भेटणारा देव आहे. तुम्ही आज्ञा पालन करणं सुरू करा. तुम्ही जे शिकता ते ऐकायचा प्रयत्न करा, घरी जाऊन पालन करा. छोटे छोटे गोष्टी मी नेहमी सांगतो, छोटे से स्टार्ट करो, बड़ा करने की जरूरत नहीं है. छोटी छोटी आज्ञा पालन शुरू करो, परमेश्वर तुम्हाला प्रकट होईल. आमेन. प्रभू कठीण देत नाही. तो का म्हणतो, माझं ओझं काय आहे? हलकं आहे. हालेलुया. मेरा जो कैसा है? हलका है.
हलकं घ्या खांद्यावरती आणि मग दुसऱ्या ठिकाणी तो आहे, तुमची ही जर्नी परफेक्ट होईल. तुम्ही म्हणत असाल की प्रभू मला पुनरुत्थानाचा संदेश वाहक बनव, तर आज उभे राहा, हृदय उघडा आणि जीवन अर्पण करा. सगळ्यात शेवटी काही ओबी मी लिहिलेल्या आहे. क्रूसावर मेला, थडग्यात गेला. क्रूसावर मेला, थडग्यात गेला, पण मृत्यू त्याला धरू शकला नाही. क्रूसावर मेला, थडग्यात गेला, पण मृत्यू त्याला धरू शकला नाही. दगड हल्ला, स्वर्ग बोलला, माझा येशू जिवंत आहे. दगड हल्ला, स्वर्ग बोलला, माझा येशू जिवंत आहे. भय संपले, भय संपले, पाप हरले, जीवनाचा मार्ग उघडला. भय संपले, पाप हरले, जीवनाचा मार्ग उघडला. जा आणि सांगा, थांबू नका. जा आणि सांगा, थांबू नका. पुनरुत्थानाचा राजा येशू हा जिवंत आहे. आपण आपल्या जागेवरती उभा राहू. यावेळेस प्रार्थना करू की प्रभू, मी तुझ्याकडे यायला तयार आहे.